पियो की शरारे पीछे है, ये सावन की रिमझिम झड़ी है। कदम भी खुदी में बहकने लगी है, ये मदहोशियों की खड़ी है। बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, हम सोच में थे जिनके उस रात के दिन आए, बरसात के दिन आए। हे हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असतील। आमच्याकडे तर एवढं पाऊस पडतंय ना, काय दुखलाय आता? हा, रात्री झोपला असेल हातावरती म्हणून दुखत आहे। तर आमच्याकडे एक आठवडा 8 दिवस झाले एवढं पाऊस जर पडतंय, थोडं सुद्धा उघाड नाहीये, सारखं पाऊस पडतंय। बापरे, खूप जास्त पाऊस आहे, त्याच्यामुळे सगळं घर वगैरे एवढं थंडगार झालेले आहेत ना, थंड पडलेलं आहे सगळं। आणि आता काय करूया आपण, लाडकी बहीण पैसे आले का तुम्हाला? लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील आणि तुम्ही कसं त्याला इन्व्हेस्ट केला असेल, कोणी साडी घेतला असेल, कोणी काही घरातले भांडे वस्तू वगैरे काहीतरी घेतला असेल। पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आलेले आहेत ते कसं इन्व्हेस्टमेंट त्याचा करू शकणार आहे। 1-1.5 हजारच्या पद्धतीने तुम्ही लाखोमध्ये कसं त्याचं पैसे वाढवणार आहे, इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर ते आपण बघूया ह्याच व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणे। आणि आता थोडंसं ऊन पडले, आता ऊन पडलेलं आहे कुठेतरी, नाहीतर मी इकडे खालीच वाळू घातलेले आहेत सगळे, नाहीतर हे दारावरती वगैरे वाळू घातलेले आहेत कपडे। ऊन पडले, आता थोडंसं उन्हामध्ये टाकू कपडे, पण उन्हात पण काही भरोसा नाहीये, लगेच ऊन पडतं लगेच पाऊस पडतं। बघा बाल्कनी किती पण दिवा तेच आहे, सारखं पाणी येतं, कधी येतं पाऊस वरती डिपेंड आहे। इकडं तोंड करून जर पाऊस असलं की मग सगळं पाणी बाल्कनीमध्ये येऊन जातं, नाहीतर कितीही मोठा पाऊस येऊ, पाऊसचा फ्लो जर इकडे नसेल तर मग पाऊस पाणी येत नाही घरामध्ये, म्हणजे बाल्कनीमध्ये, घरात तर येतच नाही, बाल्कनीमध्ये येतं। चला आता मग आता स्वयंपाक करूया आणि पण ते सगळ्यांसारखं मला पण खूप जास्त कंटाळा आलेला आहे की भाजी काय बनवायची, सर्वात मोठा प्रश्न असतो हा मला वाटतं प्रत्येक बाईंचा, काय भाजी बनवायची, खूप कंटाळा आलेला आहे। मग आज तेच भाजी खाऊन ना, पालेभाज्या खाऊन कंटाळा आलाय, त्याच्यामुळे आज मी जे आपले चणे असतात ना, हरभऱ्याची भाजी मी आज करणार आहे। तर थोडं मसाला टाकून बनवलं ना, एकतर तसेही शिजूनही खाल्लं तरी चांगलं लागणार आहे, पण भाजी म्हणजे की थोडं रस्सा करावा लागणार आहे। तर ते भाजी आज मी बनवणार आहे आणि पुलाव किंवा बिर्याणी काही म्हणा तुम्ही, ते बनवणार आहे। ऍक्च्युली ह्याच्या आधी बनवलं होतं पण त्याची रेसिपी मी शेअर केली नाही तुमच्यासोबत, तर म्हणले की चला पुलाव, जे साधा सुद्धा पुलाव आहे आपलं। पार्लरला पण जायचंय, बघा आयब्रो किती वाढलेले, आता हे पावसामुळे अटकून गेलेले आहे सगळ्या गोष्टी। थोडंसं जर मोकळं झालं की मग आयब्रोला पण जाता येईल, पण आता सध्या तर पाऊस होऊन गेलेला आहे सगळीकडे, नुसतं ओलं, नुसतं खायचं आणि बसायचे काम आहेत। तर चला आता आपण स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला। श्री हाय, काय करतोय बेटा? अभ्यास करतोय, टीव्ही बघत सिंचन, माझा फेवरेट प्रोग्राम सिंचन। सिंचन बघत टीव्ही अभ्यास करतो, बघा बरं किती हुशार आहे बरं। तुमच्या घरात बी असे नमुने असतील ना, है ना श्री? बघ इकडे, टीव्ही बंद कर, टीव्ही बंद करून अभ्यास कर। मग पिल्लू आहे ना तू, तसा अभ्यास करतात का? चल उठ चल। हेलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून तुमच्या चॅनलमध्ये। तो बरसात के दिन आए हैं, तर चला आता पुलाव बनवूया गरम गरम। पाऊस येत आहे, तर मस्त मस्त गरमागरम पुलाव आणि त्यासोबत कोशिंबीर असली ना, अमेझिंग कॉम्बिनेशन आहे, म्हणजे दुसरं काही लागणार नाही तुम्हाला यासोबत। आणि कंप्लीट भोजन पण असं म्हणजे पोट भरण्यासारखं असतं, त्याच्यामुळे पुलावची रेसिपी ह्याआधी मी बनवलेला आहे, पण तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर नाही केली, त्यामुळे मग हा ब्लॉग घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी। तर
तर चला आपण पुलावसाठी काही टिप्स बघणार आहे जे की तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्ही टिप्स कॅल्क्युलेट करा की किती होणार आहे, 7 आहे 10 आहेत, पण असं 10 मिनिमम 10 टिप्स मी शेअर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला जे व्हेजिटेबल कट करायचे, कारण जेही आपण बनवतो रेसिपी ते सर्वात आधी मुलं असो मोठे असो सगळेजण प्रत्येकजण डोळ्यांनी जेवतो. आपण आधी डोळ्यांनी बघतो, डोळ्यांनी आपल्याला चांगलं दिसलं सुंदर दिसलं तर आपण मग त्याला खाण्यासाठी ट्राय करतो, नाहीतर दिसायलाच वनगळ दिसला ना मग कोणी खाणार सुद्धा नाही. सर्वात मोठा टिप आहे हा. तर कटिंग जी आहे आपली व्हेजिटेबल्सची कशी करायची जेणेकरून आपलं जे पुलाव आहे ना ते एकदम स्वादिष्ट दिसायला सुंदर दिसायला पाहिजे. बघा, कांदे लांब चिरायचे आहेत, गाजर ते लांब चिरायचे आहेत, आणि आपलं बीन्स ह्याच्यामध्ये टाका तुम्ही. बीन्स लांब लांब चिरायचे आहेत. शिमला मिर्च तो सुद्धा टाका, तो बारीक कट करायचा आहे. आणि आपले बटाटे आणि टमाटे ते सुद्धा लांब लांब चिरलं तरी काहीही हरकत नाही. ओके, कटिंग चांगली असायला पाहिजे त्याची. स्पेशली गाजर आणि बीन्स जे आहे ते लांब चिरायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तसं हे कढईमध्ये मी जे फोडणी देत आहे ना ते मी भाजी बनवत आहे ॲक्च्युली. जसं तुम्हाला सांगितलं की मी चण्याची भाजी बनवत आहे. तर चण्याची भाजीसाठी काय आहे टिप्स, तर सर्वात आधी तेल टाकायचं आहे. चणे भिजू घालायचे 1 दिवसासाठी, नाही तर डायरेक्ट तुम्ही जर त्याला उकडणार आहे ना तर तो खूप जास्त टाईम टेकिंग होऊन जाणार आहे. कुकरमध्ये खूप शिट्ट्या द्यावं लागतं. तर सर्वात आधी की 1 दिवस किंवा 4-5 तास तुम्ही त्याला आधी भिजू घाला. चणे चांगले फुगतात भिजतात, मग त्यानंतर त्याला कुकरमध्ये तुम्ही सिटी लावून द्या. म्हणजे कसं 2-3 सिटीमध्ये एकदम सॉफ्ट ते शिजून जातात. आणि शिजलं ना मग चावायला सुद्धा होत नाही. नाही तर काही जण काय करतात, चावावं लागेल त्याला म्हणून अवॉइड करतात ते भाजी, पण त्यांना माहिती नाही की हा किती पौष्टिक भाजी आहे. तर सर्वात आधी तेल टाकायचं आहे आपल्याला. शिजून घेतलं त्यानंतर सर्वात आधी तेल टाका. तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाका, कढीपत्ता टाका, कांदे आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये कांदे भाजून त्याला कटिंग करून भाजून त्याला मिक्सरमधून पेस्टसुद्धा तुम्ही ह्याला करू शकता, पण मी तसंच कटिंग केलेलं आहे ते. आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं टाकल्यानंतर टमाटे टाका. टमाटे सगळं स्मॅश होण्यासाठी आपण काय करतो की हळद आणि मीठ टाकतो, जेणेकरून आपले जे टमाटे आहे ते लवकर विरघळून जातात तेलामध्ये, बारीक होऊन जातात. आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि मिरची पावडर टाकायचं आहे. इक्वल क्वांटिटीमध्ये घ्या. 1 चम्मच जर मिरची पावडर घेताय तर 1 चमचा मसाला घ्या तुम्ही. आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं आपलं जे चणे बॉईल केलेले आहेत आपण ते चणे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मस्त थोडंसं खाली वर वगैरे चांगलं मिक्स करून त्यामध्ये तुम्ही पाणी टाका, मीठ टाकायचं आहे आणि मस्त झाकून ठेवायचं आहे. तर ही झाली मसाला आपली जे चण्याची आपण भाजी बनवलेला आहे. त्याला छोले पण म्हणू शकतो आपण, पण तो खूप जास्त पौष्टिक असतो. एरवी भाज्याचा कंटाळा आला की तो एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण पुलाव बघणार आहे. तर पुलावसाठीही तेच आहे. थोडंसं तेल घ्यायचं आहे. मी सहसा पुलाव जे आहे ते तुम्ही पातेल्यामध्ये जर केलं तरी चांगलं, मोठ्या पातेल्यामध्ये जास्त तुम्ही क्वांटिटीमध्ये बनवत असेल तर. तसं मी कुकरमध्येच बनवतो, कारण आहेत 4 जण मग होऊन जातं. कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, दालचिनी, तेजपत्ता, काळे मिरी हे सगळे जे खडे मसाले आहेत ते सगळं टाकून द्यायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला तेजपत्ता वगैरे टाकायचा. तेजपत्ता, दालचिनी, काळे मिरी आणि कढीपत्ता वगैरे सगळं टाकायचं. शाही जिरं टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदे जे लांब लांब आपण चिरलेले आहेत ते कांदा टाकायचा आहे. अद्रक लसूणचा पेस्ट, कांदे थोडंसं लाल झाले की अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचं आहे. ते थोडंसं लाल झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे सगळ्या भाज्या आहेत ना ते सगळ्या भाज्या एकदाच तुम्ही टाकलं तरीही काही हरकत नाही. सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून द्या आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जे घरातलं मिरची पावडर आहे ते टाका, हळद टाका, मीठ टाका. आणि त्यानंतर तुमच्याकडे सर्वात मोठा जर तुम्ही नॉर्मल तांदूळनी पुलाव बनवत आहे तर नॉर्मल तांदूळ मी तसंच टाकते ॲक्च्युली, म्हणजे धुवत नाही काही नाही, तसंच मी टाकलेलं आहे. कारण मी दोन्ही प्रकारे बनवून बघितलेलं आहे. एकदा नॉर्मल तांदूळ तसंच न धुता टाकायचं आणि एकदा धुवून टाकायचं. तर न धुता जे आपण टाकतो ते जास्त टेस्टी होतो आणि तुम्ही मी तसं ट्राय करू शकता. आणि तुम्ही जर बासमती राईस यूज करत आहे तर त्या बासमती राईसना एक 10-15 मिनिट ना आधी पाण्यामध्ये टाकून भिजू घाला, जेणेकरून चांगलं ते फुगतात आणि त्या पद्धतीनं ते तांदूळ मोकळे पण होतात आणि चांगली पण होतं त्याची. पण मी भिजवत नाही, मी डायरेक्ट टाकते.
तांदूळ कोणतंही असो, बासमती असो किंवा ते असो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकून सर्वात महत्त्वाचा टिप की त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे. लिंबू ॲट द लास्ट तुम्ही एकतर ना त्याच्यामध्ये तूप टाका, 1-2 चमचे मस्त तूप टाकायचं सर्व टाकल्यानंतर. मिरची वगैरे झालं ना, मग जे आपण बिर्याणी किंवा पुलाव मसाला, बिर्याणी मसाला तुम्ही टाकणार आहे ते वरून टाका, ॲट द लास्ट टाका. ते पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि मस्तच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाका. मी ह्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे कारण मला तूप नाही टाकायचं आहे, कारण तूप टाकलं ना तर कुठं ना तो तिखटपणा ना कमी होऊन जातं त्याच्यामुळे थोडंसं मी लिंबू टाकलेलं आहे. एकदम छान असं पुलाव बघा एकदम भारी झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही ॲडिशनल काजूसुद्धा टाकू शकतात, मोठे मोठे काजू, आणि इलायचीसुद्धा टाकू शकतात. कधी तसं काही हरकत नाही, पण काजू भरपूर जण टाकतात. तुम्हाला जर काही असं वाटत असेल की काही स्पेशल पाहुणे येणार आहे, त्यांना काहीतरी शाही असं दाखवायचं आहे आपल्याला, तर तुम्ही त्याच्यामध्ये काजू टाकू शकतात. खूप छान एकदम मस्त बघा, किती सुंदर, किती असं वाटतं की काय काय जेवू आणि किती जेवू. तर पुलाव मला ॲक्च्युली खूप आवडतं आणि हे आपली असे पुलाव तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये किती टिप्स आहे ते तुम्ही नक्की बघा. एक टिप्स जर आपण मोजायला गेलं तर खूप होऊन जातात, पण टेस्टी खूप होतो. मसाला तुम्ही फक्त लास्टला टाका. लिंबू पिळा, त्याच्यामध्ये तूपऐवजी तुम्ही लिंबू पिळा, नाही तर तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता. एकदा बनवलं तर लिंबू टाका, एकदा बनवलं तर त्याच्यामध्ये तूप टाका. मग तुम्ही ट्राय करा की, कारण पसंत प्रत्येकाची वेगळी असते. मी ह्याच्या आधी तूपच टाकत होते, पण मला आता लिंबू टाकलेलं खूप जास्त आवडते. तर चला, आता स्वयंपाक झालेला आहे, मस्त जेवण करूया आणि आता कामाला लागूया. आपलं काम आहे दुपारपर्यंत घरचे सगळे कामं, रुद्राभिषेक, घरातले कामं सगळं वगैरे करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता ऑलमोस्ट सगळे कामं, मुलांना शाळेला सोडणं, आणणं, ते सगळं झाल्यानंतर, जेव घालणं वगैरे झाल्यानंतर माझं मोठं काम असतो व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ 5-6 वाजेपर्यंत भेटून जाईल. आणि काही डाटाचा प्रॉब्लेम असलं, चार्जिंग होत नाही, मग ते व्हिडिओ उशीर पण होऊन जातं. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे टिप्स बघण्यासाठी.